आणि या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते। पुण्यामधून जेवण न दिल्यामुळे पतीने पत्नीच्या छातीत बुक्का मारून हत्या केलेली आहे। मद्यपान केलेल्या पतीने शिवीगाळ करत पत्नीलाही मारहाण केलेली होती। पुण्यामधील कात्रज भागातील हा धक्कादायक प्रकार आहे। पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केलेली असून पुढील तपास पोलीस करतात। आणि यात संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी विकी घई आपल्यासोबत जोडले गेलेत। विकी, पुण्यातील कात्रज भागातील हा धक्कादायक प्रकार आहे, काय नेमकी ही संपूर्ण घटना आहे? जर आपण बघितलं तर पुण्यात नक्की चाललंय तरी काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। काही दिवसांपूर्वी जेवायला तू चिकन केलं नाही त्यामुळं पत्नीने पत्नीला त्या ठिकाणी मारहाण केली होती। त्यानंतर आता जर आपण बघितलं तर त्याच्यापेक्षा जास्त धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे, तो म्हणजे कात्रज परिसरामध्ये पतीनेच पत्नीची या ठिकाणी छातीत गुद्धा मारून या ठिकाणी हत्या केलेली आहे। अर्थात तिचं त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। जेवण न दिल्यामुळे रात्री 10-10:30च्या सुमारास पती जेव्हा कामावरून घरी आला त्याच्यानंतर तू मला जेवण वाढ, मात्र पत्नीने तिला जेवण वाढलं नाही, जेवण केलंच नाही अर्थात, आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये दोघांमध्ये भांडणं झाली, बाचाबाची झाली आणि अर्थात पतीने थेट पत्नीच्या छातीत गुद्धा मारला आणि त्यामुळं पत्नीची जागीच मृत्यू झालेला आहे। आणि अशा पद्धतीने किरकोळ वादावरून, फक्त जेवणाच्या वादावरून असा हा सगळा प्रकार घडलेला आहे। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या जो आरोपी आहे पती त्याला अटक केलेली आहे आणि हा सगळा प्रकार त्याच्यानंतर उघडकीस आलेला आहे। अशा किरकोळ वादावरून अशा पद्धतीने पतीने पत्नीची हत्या केली आहे। धन्यवाद मिकी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।